विद्यार्थी मित्र हो, अक्कलकोट शहरातील व अक्कलकोट तालुक्यातील इयत्ता 10वीची परीक्षा देऊन 10वीच्या निकालाची प्रतीक्षा करत असलेल्या आणि सन 2020-21 या साली 11वीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ई लर्निंगच्या माध्यमातून इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमाचा प्रसार अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे सी.बी. खडगेंचे बसवेश्वर विज्ञान, राजा विजयसिंह वाणिज्य आणि राजा जयसिंह कला महाविद्यालय अक्कलकोट, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागामार्फत आपले सहर्ष स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर शंकरानंद धडके आपणास या व्हिडिओद्वारे इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमावर तुमचा दृष्टिक्षेप घेऊन जात आहे. 10वीचा निकाल लागेल तेव्हा लागेल, परंतु घर बसल्या आपण अभ्यास करता करता ज्ञानात भर घालावयाची आहे. त्याकरिता हा सर्व व्यवहार आपल्याकडून चालू आहे. तर विद्यार्थी मित्र हो, गेल्या व्हिडिओमधून आपण इयत्ता 11वीच्या काही घटकांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यातील घटक जो आहे तो शब्दशक्ती आणि शब्दशक्तीवरील स्वाध्याय हे 2 घटक आपण पाहिला आहोत. आजच्या या व्हिडिओमधून मी आपणासमोर इयत्ता 11वी मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील एक व्याकरणाचा घटक तुमच्यासमोर घेऊन येत आहे. त्या घटकाचं नाव आहे काव्यगुण. काव्यगुण हा अलंकाराचा प्रकार असेल असं वाटेल, परंतु काव्यगुण हा अलंकाराचा प्रकार नसून व्याकरणातला प्रकार आहे. आणि या पद्य विभागातील कवितेचा सार मनुष्याला कोणकोणत्या गुणांची अनुभूती आणून देतो याचा विचार या काव्यपंक्तीतून केला असतो. म्हणून त्या व्याकरण भागाला असं एक नाव देण्यात आलेलं आहे की ते नाव म्हणजे काव्यगुण हा होय. हा आपल्या इयत्ता 11वीच्या व्याकरण घटकातील दुसरा घटक आहे. काव्य गुण याचा विचार करताना सुरुवातीला आपण काव्य याचा विचार करावा लागेल. आजपर्यंत आपण अनेक कविता ऐकल्या असतील, वाचल्या असतील, अभ्यासल्या असतील, परंतु काव्य म्हणजे काय याचा विचार कधीही केलेला नसेल. काव्य म्हणजे गाणे, काव्य म्हणजे कविता, काव्य म्हणजे पद्य असा जो विचार आहे तो आपल्या मनातला अगदी रास्त आणि योग्य आहे. तरीही आपण काव्य म्हणजे काय हे वेगळ्या आणि शास्त्रीय पद्धतीने आज समजावून घेणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्र हो, काव्य या शब्दास समानार्थी ठरतील असे शब्द म्हणजे गीत, गाणे, कविता, पद्य इत्यादी शब्द सांगता येतील. काव्य हे मुख्यत्वे लिहून आणि गाऊन सादर केले जाणारे साहित्य प्रकार आहे. गाण्यासाठी म्हणजेच गायनासाठी ताल, सूर, लय यांचा मेळ घालावा अथवा साधावा लागतो. याकरिता लयबद्ध शब्दरचना काव्य लेखनात आवर्जून केली जाते. लयबद्ध शब्दरचना म्हणजे पद्य होय अशी व्याख्या करण्यात आलेली आहे. कवितेतील ओळी चाल लावून म्हणायच्या असतील तर लयबद्ध शब्द असावे लागतात. कविता लिहिताना कवीला जो विषय सांगावयाचा आहे त्याचे आशय मांडताना लयबद्ध शब्दांची योजना करावी लागते, तेव्हा ते काव्य गेयपूर्ण होते. म्हणजेच विद्यार्थी मित्र हो, जेव्हा कवी कवयित्री कविता लिहित असतात तेव्हा ते
मानवी जीवनातील एखादा विचार, एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादी भावना, संवेदनशील मनाला जाचत असलेली, काचत असलेली संवेदना शब्दातून मांडताना जे शब्द वापरतात ते शब्द लयबद्ध असे असतील असे शब्द वापरतात. लय म्हणजे चाल, गाऊन दाखवताना जे शब्द मृदू वर्णाचे असावे लागतात अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी योजलेले असतात. अथवा काही प्रसंगी कठोर वर्ण योजून दीर्घ अशा उंच स्वरातील शब्दांची लय साधलेली असते आणि हा सर्व भाग गाऊन सादरीकरण करून कविता जेव्हा सादरी केली जाते तेव्हा ते उपयोगाला ठरणारे घटक त्यात असतात. हा झाला काव्य म्हणजे काय हा प्रकार. आता आपण गुण म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रहो, गुण याचा विचार करताना नेमका गुण म्हणजे काय हे आपण शोधू लागतो तेव्हा मात्र गुणधर्म, स्वभाव, मनुष्याची एक विशिष्ट मानसिक ठेवण या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी केला जातो. पहा, गुण याचा नेमका अर्थ समजून घेताना मनुष्य स्वभाव लक्षात घेतला पाहिजे. मनुष्य स्वभावामध्ये पराक्रम, उदारता, परोपकार, संवेदनशीलता, करुणा, निर्दयता, तामसी, स्वार्थी असे काही चांगले अथवा काही वाईट गुण असतात. ज्या त्या गुणानुसार ती व्यक्ती आचरण करीत असते. त्याच्या सामाजिक वर्तनाचे प्रतिबिंब साहित्यातून उमटलेले असतात. त्यातून त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार गुणधर्म दिसून येतात. तर पहा विद्यार्थी मित्रो, काही माणसं समाजात असे आपल्याला पाहायला मिळतात की कसल्याही प्रसंगी सहजपणे विनोद बुद्धीने बोलणारे किंवा थोडंसं जरी त्यांच्या जीवनात संकटे, दुःख आल्यानंतर पार गळून पडणारा स्वभाव त्यांचा असतो. यानुसार त्या व्यक्तीचे बोल असतात, त्या व्यक्तीचे विचार असतात आणि हे सर्व त्याच्या बोलण्याचे गुण असतात, त्याच्या अनुभवाचे गुण असतात, त्याच्या सामाजिक स्तरावरील जो अनुभूती आहे त्या अनुभूतीचे ते गुण असतात. म्हणून काव्य गुण पाहत असताना याच पद्धतीने कवितेच्या ओळीमधून व्यक्त होणाऱ्या विषय आशयानुसार, भावना विचारानुसार, त्या कवितेतील शब्दातून जो भाव जाणवतो त्यातून जे जे व्यक्ती स्वभावातील गुणधर्म दिसून येतात त्यास काव्यगुण म्हटलेले आहे. म्हणजेच व्यक्तीच्या मनात पराक्रम, उदारता, परोपकार, संवेदनशील, करुणा, निर्दयता असे जे गुण असतात त्या गुणाची माणसं जीवनातील अनुभवाकडे पाहताना एखादा विषय आपण कसा इतरांसमोर मांडावा याचा जो विचार केला असतो, जे शब्द योजलेले असतात त्यानुसार त्या काव्यपंक्तीतून विशिष्ट असे गुण आपल्याला दिसून येतात. काव्याच्या क्षेत्रात जे गुणांचा विचार केला जातो त्याचे जे प्रकार आहेत ते निश्चित असे ठरलेले आहेत. आपल्या इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमात असलेले काव्याचे 3 गुण अभ्यासास सांगितलेले आहेत. परंतु पदवी आणि पदव्युत्तर वर्गात याचा अभ्यास करताना या 3पेक्षाहून जास्त म्हणजे जवळजवळ 10 पर्यंत काव्यगुण सांगितलेले आहेत. परंतु इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमात मात्र फक्त 3 काव्यगुण आपल्याला अभ्यासण्यासाठी आहेत. त्यातील पहिला आहे प्रसाद, 2 क्रमांकावरचा आहे माधुर्य आणि 3ऱ्या क्रमांकावर आहे ओज. याची व्याख्या आपण पाहू. प्रसाद हा काव्यगुण कवितेमध्ये कसा आपल्याला अनुभवता येतो
हे पाहत असताना असा विचार करावा लागेल, कवितेतील ज्या ओळी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर त्या शब्दांचा सहजपणे अर्थबोध होतो, त्या शब्दरचनेत प्रसाद हा काव्यगुण दिसून येतो. म्हणजेच कवितेची ओळ वाचली अथवा ऐकली तेव्हा त्यातील शब्द, त्याचा अर्थ आपल्याला चटकन समजतो, तेव्हा त्यात प्रसाद हा गुण असतो. या काव्यगुणाच्या काव्यपंक्तीतील शब्द हे नित्याच्या परिचयाचे व साधी सोपी असतात. यांचा अर्थ चटकन समजतो, म्हणून त्यास प्रसाद म्हणतात. याचा उदाहरण पाहायचं असेल तर आपल्याला उदाहरण इथं दिलेलं आहे, आपण पाहू शकतो. उदाहरण, हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे. ही बालकवींची कविता आहे. हिरवे हिरवे गार गालीचे जे शब्दावली आहेत, ह्या सर्व शब्दांचा अर्थ पटकन समजतो. हिरवे हिरवे रंगाचे वर्णन, गार म्हणजे थंड अशा स्वरूपाचे, गालीचे जे मृदू आहे, कोमल आहे, हात लावताच दबलं जाणार आहे, अशी मखमाली ज्याला गाली म्हणतो, या गालीचे हे आहे. ते कशाचा अनुभव आहे? हरित तृणाच्या मखमालीचे. हिरवेगार असे गवत उगवल्यानंतर त्या गवतावर आपण हात फिरवलो तर मखमालीवरून हात फिरवतो असा अनुभव होतो. म्हणजे वाचताच किंवा ऐकताच ज्या ओळीतील अर्थ पटकन कळतो तेव्हा त्या ठिकाणी प्रसाद हा काव्यगुण असतो. म्हणून या ठिकाणी प्रसाद काव्यगुणाचं हे उदाहरण आहे. यानंतर दुसरा काव्यगुण आपण पाहू, माधुर्य. माधुर्य म्हणजे गोडवा अथवा जे शब्द ऐकताच मनाला आनंद निर्माण होतो त्याला माधुर्य असं म्हटले गेलेलं आहे. कवितेतील ज्या ओळी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर मनुष्याच्या मनात आनंद उत्पन्न होतो, याचे कारण म्हणजे कवितेत योजलेली शब्दरचना कोमल मृदू वर्णाची असते. अशा काव्यपंक्तीतून माधुर्य गुण दिसून येतो. या काव्यगुणांच्या काव्यपंक्तीतील शब्द हे मृदू वर्णाचे असल्यामुळे कर्णमधुरता निर्माण होते. शब्दोच्चारातील गोडव्यामुळे मनाला प्रसन्नता लाभून मनुष्याची चित्तवृत्ती तल्लीन होते. म्हणून यास माधुर्य गुण असं म्हणतात. एकंदरीत विद्यार्थी मित्र हो, जे शब्द ऐकताच मनाला प्रसन्नता होईल, आपल्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल आणि आनंदाने आपण मंत्रमुग्ध होऊ, असे जे शब्द आहेत ते शब्द या ठिकाणी असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे मृदू वर्ण म्हणजेच पहा, क आणि ख हे दोन वर्ण आहेत वर्णमालेतील. क हे मृदू आहे आणि ख हे कठोर आहे. या ठिकाणी सर्व शब्दावलीमध्ये येणारे वर्ण जे असतात ते मृदू आणि कोमल असे असतात. म्हणून ते म्हणावयास अथवा ऐकावयास गोड वाटणारे असतात. म्हणून या ठिकाणी माधुर्य हा काव्यगुण तयार होतो. तर आता आपण त्याचा उदाहरण पाहूया. उदाहरण, हा उदाहरण किती छान आणि चांगला आपल्या पाठ्यपुस्तक दिलेला आहे पहा. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गीत या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. तर हे पहा, घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद मिटता कमळदळ होई बंदी भृंग तरी सोडिना ध्यास गुंजनात दंग. माझा आवाज हा तुम्हाला कसा तरी वाटला असेल, परंतु याहूनही आपला आवाज चांगला असेल, चाल लावून म्हणायला काही हरकत नाही. तर या ठिकाणी आलेले शब्द जे आहेत, मकरंद मिलिंद मधुसेवनानंद हा धुंद,
असे जे शब्द आहेत हे शब्द सगळे मृदू वर्णाचे आहेत आणि हे म्हणताना एक लय तयार होते आणि माणसाला आनंद निर्माण होतो. पुढच्या ओळीत पहा, बंदी भृंग गुंजनात दंग. ग ग हे दोन्ही वर्ण जे आहेत मृदू आहेत. याच ऐवजी घ असा वर्ण घेतला असता तर ते कठोर झाले असते. म्हणून मृदू वर्णांचा वापर जेव्हा होतो तेव्हा काव्यगुणापैकी माधुर्य हा काव्यगुण दिसून येतो. त्यानंतर तिसरा काव्यगुणाचा प्रकार आहे तो म्हणजे ओज. कवितेतील ज्या ओळी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर भाषेतील आवेग जोमदारपणा दिसून येतो, मनुष्याच्या अंगात वीरश्री संचारते, अशा काव्यपंक्तीतून ओज गुण दिसून येतो. या काव्यगुणांच्या कवितेतील शब्द जोडाक्षरांचे आणि कठोर वर्णाचे असतात. हे शब्द मनुष्याच्या मनात जोश, ईर्ष्या, स्फूर्ती निर्माण करतात, म्हणून त्यास ओज असे म्हणतात. एकंदरीत विद्यार्थी मित्र पहा, कवितेतील विचार मांडताना ज्या शब्दांचा वापर केलेला आहे अशा शब्दावरूनच त्या कवितेतील काव्यगुणांचा अनुभूती आपणास येतो. शब्दात धार असते, शब्दात एक आवेग असतो. शब्दाला जे अर्थ असतात ते अर्थातून समोरच्या व्यक्तीला काय म्हणावयाचे आहे हे आपणास पटकन लक्षात येते. गप बस, फार शहाणा आहेस, असं जेव्हा थोड्या उंच स्वरात आपण म्हणतो तेव्हा आवेश निर्माण झालेला असतो. जोमदारपणा, हे मला सहज शक्य आहे, मी करून दाखवणार आहे, असं जेव्हा म्हणलं जातं तेव्हा जोमदारपणा या ठिकाणी दिसून येतो. काही शब्द ऐकताच माणसांच्या अंगात वीरश्री संचारते. उदाहरण सांगायचं असेल तर विद्यार्थी मित्र हो, डपावर थाप मारताच महाराष्ट्रातील मराठी माणसांना ते लहानापासून थोरांच्यापर्यंत सर्वांची कानं पोवाडा ऐकण्यासाठी टवकारले जातात, कारण त्यातून वीरश्री गायलेली असते. या प्रकारच्या काव्यगुणात शब्द जोडाक्षरांचे असतात आणि कठोर वर्णाचे असतात आणि यातून व्यक्त झालेला विचार जो आहे तो विचार मनुष्याच्या मनात जोश, ईर्ष्या, स्फूर्ती निर्माण होईल अशा स्वरूपाचे असतात. क्रिकेटाच्या मैदानात त्या क्रिकेटाच्या गॅलरीमध्ये बसून क्रिकेट पाहणारे माणसं खेळगडी चांगला खेळत नसेल तर वी वॉन्ट 6 रन, वी वॉन्ट 6 रन असं जर गलका करू लागले तर खेळणाऱ्या व्यक्तीला चेव निर्माण होतो आणि तो येणाऱ्या चेंडूला जोरात टोलावतो आणि तेव्हा धावपट्टीच्या पलीकडे चेंडू जाऊन पडतो. असा जो भाग आहे तो ओज गुणाचा आहे. तर या ठिकाणी आपण ओज गुणाची उदाहरण जे आहे ते उदाहरण पाहू. उदाहरण, खडक काजळी घोटून तुमचे मनगट भाऊ घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबूल कंदाहर पतावर डंके तुमचे झडलेले. प्रस्तुत काव्य ओळी ह्या क्रांतिकारी कवी किंवा राष्ट्रीय विचार मांडणारे कवी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ह्या कविता आहेत. मनुष्याचं मन जे आहे हे कसं तयार झालेलं आहे, आपल्या मनगटात जी बाहुबल आहे ती कोणत्या प्रकारचं आहे, या सगळ्या आशयाला स्फूर्ती मिळवून देणारे शब्द या ठिकाणी घेतलेले आहेत. काजळी घोटून मनगट भाऊ घडलेले आहेत, कडे कपारीमधील वणवे जे आहेत ते आपल्या मनात देखील कधी दडलेले असतात. काबूल कंदाहर आज भारतात नसलेले परंतु पूर्वी अखंड भारतात असलेले, या ठिकाणी आपल्याला युद्ध संघर्ष करावं लागलेला आहे, त्या ठिकाणी आपले डंके झडलेले आहेत.
अशा प्रकारचे ओज गुणाचे शब्द, ओज गुणाची भावना या काव्याओळीतून व्यक्त झालेली आहे. विद्यार्थी मित्र, आपल्या अभ्यासक्रमाला 3च काव्यगुण असल्यामुळे तिन्हींचा विचार आपण इथं केलेला आहे. त्या सगळा व्याख्येच्या दृष्ट्या उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आता काही सोप्या अशा असलेल्या कृती आहेत, त्या कृती आपण पाहणार आहोत. स्वाध्यायासाठी कृती. खालील तक्ता पूर्ण करा. विद्यार्थी मित्र, तुमच्या सोयीसाठी म्हणून मी अधोरेखित वाक्ये जी दिलेली आहेत ती उत्तराची आहेत असं तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे, म्हणून ही महत्त्वपूर्ण अशी सूचना तुमच्यासमोर मांडत आहे. अनुक्रमांक 1, 2, 3 काव्यगुण सलग दिलेले आहेत. प्रसाद, माधुर्य, ओज. त्यापुढे अर्थ आणि वैशिष्ट्य हे 2 तक्ते आहेत. ज्यांच्या खाली अधोरेखित आहे, रेष ओढलेला आहे, हे मोकळ्या जागा होत्या, ते मी भरून काढलेले आहे. आणि ज्या ठिकाणी अधोरेखित नाही ते पूर्वीप्रमाणे दिलेलेच आहे. हे दोन्ही भाग असे आहेत. तर पहा, सहज अर्थबोध होणे, सोपी सुबोध चटकन कळणे. हा अर्थ आणि ही वैशिष्ट्ये कशाचे आहेत? तर प्रसाद गुणाचे आहेत. माधुर्य म्हणजे गोडवा, गोडवा, नादमयता, गेयता. हे अर्थ आणि हे वैशिष्ट्ये कशाची आहेत? तर माधुर्य या काव्यगुणांची आहेत. याच पद्धतीने ओज या काव्यगुणाचे अर्थ आणि वैशिष्ट्ये काय आहेत? तर इथं दिलेलं आहे पहा. ओज म्हणजे भाषेतील आवेश आणि वैशिष्ट्य असे आहेत वीरश्री, जोश, उत्साह निर्माण होणे, असा हा भाग आहे. ही कृती झाली एक. आणखीन एक कृती पहा. या कृतीमध्ये काव्यगुण ओळखण्यास सांगितलेलं आहे. उदाहरणं दिलेली आहेत आणि काव्यगुण ओळखण्यास सांगितलेले आहेत. उदाहरण. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. या ओळी वाचल्याबरोबर अर्थ कळतो म्हणून हे प्रसाद काव्यगुणांच्या ओळी आहेत. दुसरा आकडा. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. या काव्यओळी ज्या आहेत त्या काव्यओळी साने गुरुजी यांच्या आहेत. आणि यामध्ये रान पेटवणे आणि शेतकऱ्यांच्या राज्यासाठी आपला प्राण पणाला लावणे अशी जोशपूर्ण वाक्ये दिलेली आहेत, म्हणून या ठिकाणी ओज हा काव्यगुण होतो. तिसरं उदाहरण पहा. लाल पोपटी कवळी पाने, लवलवणारी जिथे तिथे, हिरवे पिवळे रंग त्यामध्ये, केशर सांडे कुठे कुठे. पहा, वाचताच आपल्याला मृदू आणि कोमलता आणि गेयपूर्ण वाटेल अशा ह्या शब्दावली आहेत. पोपटी, कोवळी, लवलवणारी, हिरवे पिवळे, कुठे कुठे हे गेय शब्द आहेत, मनाला आनंद देणारे आहेत, म्हणून या ठिकाणी माधुर्य हा काव्यगुण होतो. तिसरी एक स्वाध्यायाची भाग आपण पाहणार आहोत. काव्यगुणानुसारची वैशिष्ट्ये यांचा तक्ता पूर्ण करा. एका बाजूला काव्यगुण आहेत, दुसऱ्या बाजूला वैशिष्ट्य आहेत. अधोरेखित शब्द जे आहेत इथे हे सर्व मोकळ्या जागा होत्या, ते भरून काढलेले आहेत. वैशिष्ट्यावरून काव्यगुण ओळखायचा आहे. सुबोध काव्यरचना जिथं असते इथे कोणता गुण निर्माण होतो? तर प्रसाद हा काव्यगुण निर्माण होतो. दुसरा आकडा. रचनेत गोडवा असतो तेव्हा कोणता काव्यगुण निर्माण होतो? ओळखून पहा. बरोबर, माधुर्य हा काव्यगुण त्या ठिकाणी निर्माण होतो. तिसरा आकडा. स्फूर्तिदायी काव्यरचना जेव्हा केलेली असते तेव्हा कोणता काव्यगुण होतो? म्हणजेच या ठिकाणी ओज हा काव्यगुण होतो. विद्यार्थी मित्र, हा सर्व भाग तुमच्या समोर पीपीटीच्या माध्यमातून मी दर्शवित आहे. आपण एक वही करावी आणि त्या वहीमध्ये हा सर्व भाग आपण लिहून ठेवावा, वाचावा आणि आपल्या मनाचं रंजन करता करता ज्ञानातही भर
पडत जाईल. मी असाच तुमच्यासमोर आणखीन नव्या नव्या विषयावर माझे व्हिडिओ घेऊन येत आहे आणि तोपर्यंत आपल्या सर्वांना एक सूचना मांडत आहे. ही सूचना म्हणजे खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून हा अभ्यासक्रम तुम्हाला कसा समजला, काय नाही समजला हे सांगत चला. म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सहज कळेल, रुचेल, पटेल अशा स्वरूपाची सादरीकरण करण्यासाठी मला सोयीस्कर होईल. धन्यवाद. बंद करू इथं. इथं बंद करू.